राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच चपराक. इयत्ता पहिलीपासून 3 भाषांची सक्ती कराच असं नाही. विद्यार्थ्यांच्या 14व्या वयापर्यंत तिसरी भाषा शिकू शकता. केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही. विधानभवनामध्ये गांभीर्यानं बसणं गरजेचं. सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सकाळी पत्रकार परिषद घेणार. स्पष्टीकरणानंतर कोकाटे आता काय बोलणार याकडे लक्ष. मारहाण केल्याप्रकरणी सुरज चव्हाणांचा राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. रमी खेळण्याच्या व्हिडिओनंतर तटकरेंकडून कोकाटेंच्या राजीनाम्याचे संकेत. अजितदादांनी कोकाटेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती. विधानभवन मारहाण प्रकरणी आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर. नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला किल्ला कोर्टाकडून दिलासा. 25,000च्या जात मुसलक्यावर जामीन. जामीन मिळाल्यानंतर पडळकर समर्थक आरोपी सर्जेराव टकलेचं जल्लोषात स्वागत. पोलिसांकडून कारवाईची अपेक्षाच नाही. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा आव्हाडांची मागणी. तर नितीन देशमुखला संबंध नसताना अडकवल्याचा आरोप. संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढाचा गिरीश महाजनांसोबतचा फोटो ट्विट. तर लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता. शरद पवार उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील आणि सुळेंसोबतचे फोटो दाखवत महाजनांचं उत्तर. प्रफुल्ल लोढाचे सर्वांसोबत फोटो. विरोधकांनी हवाबाजी न करता हनी ट्रॅपबाबत पुरावे द्यावेत. आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. प्रफुल्ल लोढांकडे हनी ट्रॅपची संपूर्ण माहिती. एसआयटी चौकशी करा. एकनाथ खडसेंचा दावा. तर खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यांनी मुलाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करावी. महाजनाने डिवचलं. नेहमी माझ्या मुलाच्या मृत्यूवरून इशारे देतात. दम असेल तर चौकशी लावा. सामोरं जायला तयार. गिरीश महाजनांनी केलेल्या आरोपानंतर एकनाथ खडसेंचं आव्हान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त गडचिरोलीमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. बॅनर पोस्टर लावू नका. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करा. फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा याच वाढदिवस. अजितदादा देवगिरी बंगल्यावर कार्यकर्ते आणि कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा करणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा. आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून पदाचा राजीनामा.